तुका म्हणे जन्म दिला देवा तुझा वास व्हावा वैकुंठ तुका मला सांगतात म्हणून देवाला जात पात पंत धर्म नाही पाहिजे देवाला फक्त मानावं म्हण हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही परत परत आपल्याला जन्म भेटेल याची काय गॅरंटी आहे फक्त आपण पुढच्या जन्मात गाय झालो कोणी बैल झालं कोणी साप झालं कोणी पक्षी झालं कारण कर्मण्य अधिकार असते महाफले कदाचन ज्या ज्या गोष्टीमध्ये आपली वासना जाईल तसा तसा जन्म आपल्याला भेटल तुम्ही भरत राजाची कथा ऐकली मी तुम्हाला सांगितली ज्याच्यामध्ये मरताना आपली वासना राहते तो जन्म आपल्याला मिळतो एवढं नक्की असो तर त्या ठिकाणी लढाई झाल्यानंतर जंगलामध्ये जामवंत आता मी तुम्हाला जामवंत बरोबर कथेकडे लक्ष द्यावं जामवंत कोण होते रामायणामध्ये रामाच्या सैन्याचे प्रमुख सेनापती कोण होते जामवंत पण त्यांनी कधी लढाई केली नव्हती जामवंतांनी लढाई नाही लढ फक्त ते सांगायचे सेनापती होते जेव्हा युद्ध संपलं त्यावेळेला भगवंताला म्हणजे जामवंतजी आता प्रत्येकाने मागितलं देवाला हनुमंतरायांनी प्रत्येकाने आशीर्वाद मागितले देवाला ज्यावेळेस अयोध्येमध्ये राम आले त्यावेळेस रामाने ठरवलं बा सगळ्यांना बक्षीस द्यायचं आहे की नाही सगळ्यांनी काय ठरवलं बक्षीस द्यायचं सगळ्यांना पण सीतामाता म्हणे का हो हे हनुमानजी एवढे तुमचे भक्त आहेत किती मेहनत घेतली आहे तेवढे हो ग त्यांना काही बक्षीस द्या राम म्हटले नको नको त्याला काही देऊ नको कारण तो काही घेणार नाही मला नाही पण सीतामातेचा हट्ट होता नाही नाही काहीतरी द्या मग सीतामातेने काय केलं हार जो होता नवरत्नाचा हार जानकीने घातला म्हणतो तो हार दिला हनुमंतरायांनी विचारला म्हणजे आई एक प्रश्न विचारला तुम्हाला म्हणजे विचारा म्हणजे तुम्ही सिंदूर का लावता डोक्यामध्ये ती म्हणले अरे तुझे प्रभू राम आहे ना त्यांची आयुष्य वाढावं म्हणून मी सिंदूर लावते अंगामध्ये है ना तुम्ही स्त्रिया आपल्या पतीच्या नावाचं कुंकू लावता है ना अंगामध्ये सिंदूर भरता ना कुंकूचे काय असते हनुमंताला वाटलं तर प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढते तर त्यांनी संपूर्ण अंगाला सिंदूर लावला तेव्हापासून हनुमंताला सिंदूर लावताना संपूर्ण हे काय आहे महाराज प्रेम आहे संपूर्ण अंगाला सिंदूर लावला मग ते हार घेऊन आले आणि एक एक मनी तोंडात घालायची तोडायचे असे बघायचे तोडायचे मातेला थोडासा राग आला तुला त्यांना वाटलं एवढ्या प्रेमाने मी याला हार दिला आणि हा फोडतो त्याला प्रभू रामचंद्र हसत होते मात्र त्यांना माहित होतं पहिलेच मी सांगितलं तुला याला काही देऊ नको आणि मग रावल्याने गेलं तर मातेने विचारलं म्हणे हनुमंतजी हो माते काय म्हणता म्हणे मी तुम्हाला एवढा चांगला हार दिला आणि तुम्ही तो दातामध्ये फोडून फोडून त्याच्यामध्ये काय भरता ते काय म्हणले म्हणे मागते मी याच्यामध्ये माझे प्रभू रामचंद्र शोधतो काय शोधतो याच्यामध्ये जर माझे राग असतील तर हे माझे कामाचं बघा काय म्हटले ते याच्यामध्ये जर माझे राम असतील तर हे माझ्या कामाचं नाही तर हे माझ्या कामाचं नाही मग मातेने म्हटलं तुझे प्रभू जर नसले तर ते कामाचं नाही का तुझ्या म्हणे नाही म्हणे तुझ्या शरीरात प्रभू आहे का म्हणे हो म्हणे दाखव फाडली छाती श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम
मागता आलं पाहिजे देवाला. काय बोलतो आणि तिथं राम नाही. अरे माझं शरीर का होईना, जर माझ्या शरीरात राम नसेल ना तर यालाही जगण्याचा अधिकार नाही. यालाही याला पण जगण्याचा अधिकार असो. म्हणून अशी जामवंत लढाई संपली होती. म्हणून जामवंत प्रभू रामचंद्राकडे गेले आणि म्हटले, जामवंता तुला काय देऊ? ते नव्हते आल्यावर देतो. म्हटले देवा बस माझी एकच इच्छा आहे, मी युद्ध करू शकलो नाही म्हणून माझी अशी इच्छा आहे. म्हणे जामवंत तुझ्यासोबत कोणीच युद्ध करू शकत नाही, कारण तू शूरवीर आहेस. तुझ्यासोबत फक्त मीच युद्ध करू शकतो. म्हणजे जेव्हा तुमच्यासोबत गंमत म्हणून खेळ म्हणून युद्ध होतात बरं. ते तुम्ही हे पाहता आखाडे सराव म्हणून खेळतात ते गंमत सराव भाव म्हणून. म्हणजे पण मी तुला वचन देतो. कोण म्हटले ना की पुढच्या जन्मामध्ये मी तुला ही संधी जरूर देईल. ते जामवंत द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या त्या ठिकाणी आले. त्यांनी तो हार घेतला. त्यांना एक मुलगी होती जामवंती, बरोबर कथा आहे का? तो हार घेतला त्यांनी आणि आपल्या जंगलामध्ये जी त्यांची झोपडी होती, राहायचं घर म्हणून, ती झोपडी असो की महल असो, घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती. लक्षात ठेवा ना. घरामध्ये गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे 2 मिनिटं बसलं पाहिजे शांत. आम्ही राहतो त्यांच्याकडे. आमच्या ताई खूप
आमचं महाराज कसं आहे, आम्ही ज्यांच्याकडे राहतो व्यवस्थित राहतो. सगळं गावच खूप सुंदर गाव आहे. आम्ही ज्यांच्याकडे जेवतो ते सुद्धा सुंदर आहेत. खूप सेवा केली आमची. असो आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी, मला विशेष सांगितलं पण सगळ्यांनी की आमचं नाव घ्यायचं नाही महाराज, अजिबात नाही. असो सर्व गावकरी मंडळी सर्व असो. तर त्या ठिकाणी मग तो हार त्या घरामध्ये त्यांनी लटकवला. त्यांना एक मुलगी होती जामवंती. इकडे सत्यजित राजा घरामध्ये आल्यानंतर त्यांना तो हार दिसला नाही. आता हार दिसला नाही तर मग त्यांचे मनामध्ये शंका निर्माण झाली. माणसाला शंका खूप लवकर येते. शंका शंका शंकेला काही उपाय आहे का? नाही नाही, त्याला उपाय नाही आहे. शंकेला काहीच उपाय नाही बरं का. एक सुनबाई होती. सासू सासरे दीर पती लग्न नुकतंच झालं होतं. आता हे सगळे गेले, पती सासू सासरे दीर वगैरे शेतामध्ये काम करायला गेले. हे एकटेच होत्या घरी स्वयंपाक, आणि ह्या स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करता 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 वरचा एक छोटा भरणं ते खाली पडलं. आणि हिला शंका आली, कशी आली पुढे सांगतो. ही बसली रडायला. आता बाजूच्या घरच्या बाईला वाटलं का रडते पाहिजे. अगं काय झालंय म्हटले, काय झालं काय तुला. ती काही बोलली नाही, रडतच होती. बरं भरणं बाजूने पडलं होतं बघा, हिच्या अंगावर नाही पडलं होतं. आणि ती बाई गेली शेतामध्ये सांगायला, म्हणजे तुमची सूनबाई खूप रडते. मग सगळेजण एक काम कर, दिराला म्हणे तू जाऊन बघ रे जरा. आता ते रडता रडता सगळं 2-4 घरच्या बाया जमा झाल्या. कोणी विचारेना का रडते म्हणून. ते रडते तर हेही लागले रडायला. झालं काय. मग दीर आला, त्याला गर्दी दिसली घरात. म्हणजे काय झालं, हे जे गर्दी पाहून हाही लागला रडायला. कोण दीर. काही विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही, हाही रडायला लागला. बापाला वाटलं, सासऱ्याला वाटलं, सासूला वाटलं एवढा वेळ झाला, गणपत गेला, आला नाही अजून, काय झालं. म्हणून सासूबाईला म्हणे जरा बघा बरं जाऊन. मग सासूबाई आल्या. सासूबाईला कोण दिसलं रडताना, छोटा मुलगा म्हणजे दीर. सासूबाई बसल्या रडायला, विचार नाही पुस. वेळ झाला का झाला, एक एक जाती तिकडे अडकते सगळे रडायला. मग सासऱ्याला म्हणे बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही जा जरा बघा बरं काय झालं, प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे. मग सासरी बुवा गेल्या. सासरी बुवाला सासूबाई रडताना